पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. प्रोग्रेसिव्ह ऑर्किड सेक्टर 14 बेलापूर इथे राहणाऱ्या सौ विद्या सिद्धेश्वर कांबळे या वहिनींना भेटणार आहोत आणि संवाद साधणार आहोत. कांबळे वहिनींशी गप्पा मारत असताना संपूर्ण कुटुंबसुद्धा बोलणार आहे. त्यांनासुद्धा काही ना काहीतरी बोलायचं आहे. नेमकं काय बोलायचं आहे ते ऐकूया, पण त्याआधी उभी होते दारात, पाहत होते आकाशात, अरविंदरावांचे नाव घेते भारताच्या नकाशात. मंगळसूत्रात 2 वाट्या सासर आणि माहेर, केशवरावांच्या नावाने माझा सौभाग्याचा आहे. नंतर खातो. यशवंत व्हा, यशवंत व्हा, जयवंत व्हा. अरे वा, तुमच्या मनोकामना सर्व पूर्ण होऊ द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता काय उखाणा घ्या. जीवन म्हणजे नाही स्पर्धा आणि संघर्ष, त्यातही असतो हळवा जिवाळा आणि उत्कट हर्ष. सिद्धेश्वरांच्या साथीत कशी गेली कळले नाही 33 वर्ष. अरे वा, अभिनंदन. आणि कुठे आहेत ते? माझे मिस्टर इथे आहेत. अरे बोलवा त्यांना. 33 वर्ष तसेच तिकडे उभे आहेत. नाही 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 नाही, बोलवा. माझे मिस्टर. या या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या बसा, स्वागत आहे तुझं. नमस्कार. मिस्टरांची ओळख करून दिली. आता बाकीच्यांची कधी देत आहे? बरं द्या. तो माझा छोटा मुलगा. नमस्कार. त्याच्या शेजारी बसलेली माझे जावई आनंद रायबान. नमस्कार. ती माझी मुलगी. नमस्कार. ती माझी सुनबाई अंजली. हा माझा मोठा मुलगा केशव. हा माझा नंदेचा मुलगा. नमस्कार. आणि ते पाठीमाग आहे ती माझी मैत्रीण. नमस्कार. आणि मी माझ्या बहिणीची मुलगी राणी. ती माझी पाठीमाग आहे त्या विहीनबाई. नमस्कार. आणि ते माझे व्याही. नमस्कार. ते बहिणीच्या मुलीची मुलं आणि माझी छोटी नणंद. अरे वा. झाली सगळ्यांची ओळख? हा. हो. तुमचं बालपण कुठलं? माझं हे दौंड असं, आणि वडिलांचे कसे ट्रान्सफर होत होते तसं बालपण. माझा जन्म दौंडचाच. जन्म दौंडचा. हो. आई बाबा काय करायचे, कुठे राहायचा? वडील रेल्वेत होते RPF म्हणून. आणि आम्ही 6 भावंड, 5 बहिणी आणि 1 भाऊ. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण सोलापुरात. सोलापुरात कुठे? सोलापूरमध्ये फॉरेस्टमध्ये. फॉरेस्टमध्ये? म्हणजे वडील काय करायचे? वडील माझे हवालदार होते. बर. आणि आपण काय करता? मी आता पोलीस इन्स्पेक्टर आहे. चला मी निघतो. लगेच इकडनंच निघायला पाहिजे आता. तुम्ही कुठे आता पोस्टिंग? मी पंतनगर पोलीस स्टेशनला आहे. घाटकोपरला. मग तुमचं बालपण एकदम मस्त मजेत गेलं? हो, असंच सगळं छान. फिरत फिरत गेलं? हो, सगळं फिरत फिरत. कारण वडिलांचे ट्रान्सफर होईल तसं झालं ना. अच्छा अच्छा. कुठे कुठे झाल्या बदल्या? वडिलांचं सोलापूर, दौंडचा जन्म, मग कुर्डुवाडी, आणि मग परत सोलापूर स्थायिक झालं. अरे वा. लग्न 33 वर्षापूर्वी. हो. कसं जमलं? अरेंज मॅरेज आहे. माझी आई आणि यांची आई त्या काळातल्या मैत्रिणी होत्या. मग परत असंच आम्ही आता राहायला आलो होतो सोलापूरला ना. मग तिथंच त्यांची ओळख झाली, दोघीची परत भेट झाली. आणि मग ओळखीचं रूपांतर त्या बोलल्या तुझी मुलगी आहे तर आम्ही येतो स्थळ घेऊन पाहायला. मग ते आले बघायला दुसऱ्या दिवशी लगेचच. काय सांगता? हो. आणि मग बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला? घरीच माझ्या माहेरी. हो. तसं नाही, असं झालं ते. खरं काय ते सांगा. म्हणजे माझी आई अंगणात बसली होती. आमचा वाडा आहे फॉरेस्टमध्ये. अंगणात अशी बसली होती आणि ही आणि हिची आई तिकडून चालले होते. मग आईचं लक्ष हिच्यावर आणि तिच्या आईकडे गेलं. लगेच तिला बोलली, अगं हे कोण आहे तुझी? माझी मुलगी आहे म्हटली ती. असं आहे का? मग बस बस म्हणली. तुला कुठं राहिलं आहे तो आता? अमुक ठिकाणी देवा नाक्याला आहे म्हणली. सगळं नाव वगैरे घेतले आणि दुसऱ्या दिवशी लगेच आई आणि वडिलांची आले बघायला तिला गेले घरीच. आणि मग स्थळच त्यांनी मागणीच घातली.
तेव्हा तुम्ही कुठे होते तेव्हा? तेव्हा मी पंढरपूरला होतो. काय दर्शनाला? नाही नोकरी निमित्ताने तिथे होतो. अच्छा, पोस्टिंग होतं. पोस्टिंग तिथे. मला वाटलं लग्न ठरावं म्हणून पंढरपूरला. नाही ना. मग त्यांना बघितल्यानंतर लगेच होकार झाला? नाही, मग पहिल्यांदा सासू सासरे आले, त्यांनी पाहिलं, मग त्यांना पसंत पडल्यानंतर त्यांनी यांना कळवलं. मग सगळे फॅमिली एकत्र आली परत पाहायला यांच्या सोबत. माझ्याच घरी देगाव तेव्हा नाक्याला. हे आले होते? हो, ते आले होते पाहायला. आणि मग काय? मग त्यांनी होकार कळवला तिकडून पण. पण त्या दिवशी बोलले नाही एकमेकांशी? नाही काही नाही. नाही, काय हो, का फक्त बोलला? असंच पाटावर बसून वगैरे चहा त्यावेळेस दिले. ते हा. असं त्या मी, जुन्या- माझी बहिणी, जुन्या माझा पद्धती. मोठा भाऊ, हा. आई हा. वडील, आम्ही सगळे बघायला गेलो होतो. हा. तेव्हा काय पाठावर बसवायचे? हो, पाठावर बसून मुलगी बघायला मला. हा, मुलीला अच्छा, मुलाला नाही बसवायचे? नाही मुलीला मुलगा वर पाठावर बसला. बसवायचं आणि मुलीने साडी पाटावर. घालून आणि पाहायचं तिला. मग काय प्रश्न विचारायचा जर विचारलं, मग ह्यांनी काय विचारलं तेव्हा? त्यांनी काहीच नाही विचारलं, कारण त्यांची वहिनी होती, भाऊ होते मोठे, त्यामुळे हे काय बोलले नाहीत. तुम्ही काहीच नाही? नाही, मग त्यांच्या मोठ्या भावाची मुलगी होती. मी तिला घ्यायला गेल्यावर जे त्यांनी पाहिलं माझं बोलणं वगैरे, ते त्यांना खूप आवडलं. असं ते म्हणतात? हा, ते म्हणतात. पण आता त्यांचं तुम्ही म्हणणं. त्यांना का बोलू देत नाही? 33 वर्ष गप्प आहेत, आज तरी बोलू द्या त्यांना. बोला काय झालं? काय नाही, मग बहिणींनी वगैरे मला बाहेर विचारलं आम्ही गेल्यावर, कशी काय आवडली का? आम्ही म्हणलं तुम्हाला कसं काय? त्याला तुमचं सांगा म्हणे. म्हणलं थोडीशी उंची जरा हे वाटते, एवढी सुंदर मुलगी आहे, हे आहे, तुम्हाला किती मुली दाखवायच्या काय येते? अरे हे कोण बोललं? वहिनी. वहिनी. इतकी छान मुलगी आहे, असं किती हे ते म्हणते. तर ठीक आहे, पसंत आहे म्हणलं. आम्ही सगळे कळवलं त्यांना पसंत आहे. लगेच लग्न? हा, मग ठरलं नेहमीप्रमाणे साधतं तसं मग बोलणे साखरपुडा चाललंय केला. ते. हा, बैठक वगैरे झाली, मग साखरपुडा केला मे महिन्यात. बरोबर. आणि 6 महिन्यानंतर लग्न झालं. अच्छा, तुम्हाला 2 मुलं का? मला 2 मुलं. हा मोठा मुलगा, हो हो. तो 2 नंबर, ही मुलगी 2 नंबर, आणि तो छोटा मुलगा. बरोबर. मग यांनी कशी केली लग्न त्यांची? त्यांचे लग्न आम्ही जमवले. पाटावर बसून? नाही तसं नाही, असं म्हणजे मस्त घरी जाऊन खुर्चीवर वगैरे बसून, पण त्या पद्धतीनं केलं. आता आमची पद्धत कशी चालणार? नाही चालत काय? आता काय पद्धत आहे जरा सांगा ना. नाही, मी तर प्रॉपर कांदे पोहे खायला गेलो त्यांच्या हो, कांदे हो. पोहे. कुठे? कुर्ल्यामध्ये, नेहरू नगर. आणि मग त्या पाताक्षणीला पसंत केलं. का? आवडल्या मला खूप त्या. हो. काय करता आपण? मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आयगेट कंपनीमध्ये. तुम्ही जावई, तुम्ही काय करता? मी फेडरल बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर आहे. अच्छा, आणि आपण? मी फार्मासिस्ट आहे, मी मुलगी आहे. हो हो हो, चालेल ना. काय तुमचं कसं जमलं? आमचं जमवलं. कोणी? नाही माझ्या आई-वडिलांनी हे माझ्या मामाचा मुलगा आहे नाही, तो. नंदेचा मुलगा आहे. माझ्या बहिणीचा मुलगा आहे. हा. आणि मग येणं जाणं घरी होतं दोघांचं, मग असं प्रेम. ते त्यांनी सुद्धा उत्तर देताना हुशारीने दिलं. हो, आमचं जमवलं, कोणी ते नाही बोलले. नाही बोललं. आधी जमवलं आणि मग मार्गस्थ झालं काय? सांगितलं फक्त ही हवी आहे म्हणून, बाकीची प्रोसेस त्यांनी केली. त्यांनी केली. पण लग्न झाल्यानंतर तुम्ही कुठे गेलात? सासरी म्हणजे कुठे? फॉरेस्टलाच, सोलापूरमध्ये. म्हणजे सोलापूरमध्ये? हो, फक्त देगाव नाक्यावरून फॉरेस्टला. अच्छा, वे जवळ. इथंच, हो, अगदी जवळ. मग मला सांगा, घरातली कामं तर तुम्ही करत असाल? हो हे आता सारखं तर नव्हतं ना, पूर्वी असे फळ्या असायच्या, हो, खूप डबे सगळं. असायचे. हो हो, मग वरती असं कधी वरती डबा वगैरे काढताना त्रास नाही हो, व्हायचा? झालं ना. काय झालं? तेच लग्न झाल्यावर 4-5 दिवसांनी सगळ्यांनी मजा करायचं म्हणून घरातल्यांनी ठरवलं, जावेनी वगैरे सगळ्यांनी, की चल म्हणे आज तू विद्या स्वयंपाक कर. मग मी गेले किचन मध्ये, तो होता फळीवर डबा काढताना माझ्या अंगावरच पडला आणि त्यात कुणीतरी हाक मारली, त्यामुळे तो सटकला जातो. काय होतं डब्यात? पीठ होतं, सगळं माझ्या अंगावर झालं. पीठ होतं. नाही, काय झालं, ह्यांनी सगळ्यांनी काय ठरवलं काय, आणि मी काय म्हटलं की मला पंढरपूरला यायला घेऊन जायचं, तरी स्वयंपाक येतो काय बघायला पाहिजे बुवा. मग हे सगळ्यांनी काय म्हणलं, आज तीच स्वयंपाक करेल सगळ्यांचा. आणि मग हिला तसं टेन्शन दिलं. मग ती गेली वर, आणि ती डबा काढताना कुणीतरी म्हणलं काय झालं का, सुरू केलं का, म्हणलं की ते घाबरून अंगावर डबा सगळं पीठ अंगावर डबा. मग हे सगळे येऊन हसायला लागले आणि मी रडायला लागले. अशा आठवणी असतात ना. हो ना. नवीन घरात गेल्यानंतर अशा पद्धतीने बऱ्याचदा तुमच्या बाबतीत तसं झालं नसेल ना? काहीच नाही. मिस्टरांनाच कामाला लावत. हो ना? खरं काय ते बोला आता. नाही, असं काही नाहीये. असं नाही काय? ही मम्मी शिकवण आहे आम्हाला लहानपणापासून. मदत करायची सगळ्या कामामध्ये घरातल्या. आणि असं काही हे करायचं नाही, मी नवरा आहे असं मोठेपणा दाखवायचं नाही. दोघं समान आहात आणि त्याप्रमाणेच राहायचं.
आणि त्यामुळे तसाच वागायचा प्रयत्न करतो. तुमचं काय म्हणणं? आमचं याच्या वेगळं काय म्हणणं नाहीये. खेळीमेळीचं वातावरण घरामध्ये असतं. कधी कधी मात्र लावते कामाला. तेवढं पुरतं तेवढं असतं. पण बरं, आता या ठिकाणी एक वजनाचा काटा येणार आणि जेवढं मी सांगणार तेवढं वजन तुम्ही गोळा करणार का आपण बघू. वजन आहे 782 ग्रॅम. वेळ सुरू झाली 2 मिनिटाची. ठेव ना मम्मी पहिला. मम्मी ठेव मम्मी पहिला. 20 सेकंद झाली. मम्मी ठेव इथे पहिला. किती? 782. तुम्ही लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि वस्तू रिपीट करू नका शक्यतो. भरपूर पाहिजे, भरपूर. जाड घे काहीतरी, जाड घे, दुप्पट. सफरचंद घे फटाफट घे, जेवढं टाकतं सफरचंद घे. जाड घे, जाड. हा जाड घे अजून. हा आणखीन जाड. मोठं वजन घे, वजनवालं घे लवकर. हा वजनदार घे, वजनदार. किती झालंय? वजनदार घे. ते सफरचंद डबल काय. हा ठेव वरती. नाही 1 मिनिट पूर्ण झालं. अरे जास्त झालं मम्मी आता ते एकदम. नाही वरचे काढा आता मम्मी, वरचे काढा. अरे मग वजन कमी होणार खूपच. ते लाकडाचं जास्त वजन होतं. तुम्ही नाही करायचं. 782. 30 सेकंद राहिलेली आहे. थोडंच काढतो वरचं. अजून एक मम्मी रबर इकडे अजून एक छोटा परत ठेव. इथे रबर काय का मम्मी? तर रबर आहे कोपऱ्यात. 10 9 8 782 एक काढायचं. 6 एक काढायचंय. 5 4 हा 3 2 एक ही टाक. एक काढ. 1. सोड सोड. वेळ संपली. हा झालं. नमस्कार. आता तुम्ही बोलायचंय. बोलाल ना? व्हेरी गुड. तुम्ही आधी सांगा की त्यांनी स्वभावामध्ये काय बदल केला पाहिजे. थोडा विसराळूपणा आहे, तो बदल केला पाहिजे. विसराळू कामाचं लक्षात राहतं, घरचं विसरतात. हो कामाचं अगदी अगदी कर्तव्यदक्ष बजावतात ते. आणि आमच्या वहिनीने काय स्वभावात बदल केला पाहिजे? काय नाही, आता वरचीवर थोडंसं जे तापट स्वभाव होत चाललाय तिचा. तर तेव्हा आता वयामानाने थोडंसं कमी व्हायला पाहिजे. कमी व्हायचं म्हणजे काय तेच ना, थोडंसं तापटपणा वाढला. ते बरोबरच म्हणताय. पुढे काय, त्याच्यावर उपाय काय? हो, कमी करण्याचा प्रयत्न. कमी करणार. हो. हे ऐकल्याबरोबर सुनेला आधी बरं वाटलं असेल. नाही, पण तिला पण जाणवतच की आता ती वर्ष झालं घरातच आहे ना. काय इतकं काय जाणवत नाही तिला. पण तेच काय तुम्ही सासऱ्यांच्या बरोबर आहात की सासूबाईंच्या? दोघांच्याच बरोबर आहे. नाही नाही, आता ह्या विधानावरती तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? असं नाही बोलू शकत. त्यांना ते एंट्री डेबिटला करावी का क्रेडिटला करावी असा प्रॉब्लेम. बरं, आता घरातल्यांनी सांगा या दोघांबद्दल. मी माझी मुलगी दिली आहे कांबळे साहेबांना. जावई कांबळे पती पत्नी वगैरे ते फार माझ्या मुलीला त्यांच्या मुलीसारखे सांभाळतात. त्यामुळे माझ्या मनात काही शंका नाही. मी निश्चिंतपणे अगदी सुखात राहतो. एवढी मोठी गोष्ट आहे की आपली मुलगी दुसऱ्याच्या घरात गेल्यानंतर समोरच्यानी आपल्या मुलीला जेव्हा वेळेला एक विश्वास दिलेला असतो तो किती महत्त्वाचा असतो. म्हणजे केवढं मोठं ही गोष्ट आहे तुमच्यासाठी, हो की नाही? हो. त्यांना 5 मुलं आहेत. म्हणजे आलेली सून त्यांची मुलगी आणि जावई त्यांचा मुलगा. खरंच आहे ते अगदी तेवढा जिव्हाळा आणि तेवढं प्रेम लावतात. घरामध्ये सुद्धा ते मला नेहमी म्हणत असतात, जावई माझा भला. मी त्यांना रिप्लाय देत असतो, सासू माझी ढासू. बरं, आता हे दोघे अभिनय करणार आहेत आणि तुम्हाला ओळखायचं आहे. उभे राहा. बोलायचं नाही, ओठांची हालचाल नाही करायची. मराठी चित्रपटाच्या नावाचं म्हणजे मराठी चित्रपटाचं शीर्षक सांगा.
थोरला धाकटा धाकटा बोलायचं नाही. लहानपण देवा देगा देवा. चार ते पिक्चरचं नाव आहे. थोरली थोरलं छोटा धाकटा मोठा लहान मोठं लहान मोठं लहान लहान थोर संस्कार बहीण भाऊ नवीन सिनेमा. बोलू नका. 10 9 नातवंड 8 नाते 7 आजोबा आजी आजोबा 6 छोटं बाळ परिवार 5 छोटं बाळ घरकुल 4 संसार 3 सारे संसार 2 वेळ संपली. बालक पालक मी ते सांगते ना ही आणि हे असं मोठं बालक पालक काही उपयोग नाही जावयाचा आणि मुलाचा, त्या सुनेचा पण उपयोग नाही. काहीच नुसते आपले ना. पिक्चर बघत बसलेत. बरं. आता गाणं ओळखा, मराठी गाणं आहे. आकाश चंद्र आकाश सूर्य पाऊस 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 पाणी त्यांचा अभिनय मला द्यावा. चांदणी चंद्र चांदणी चांदणे शिंपीचं जावय उपयोगाला आला. बाकीच्यांचे तारे चमकले होते पण तुमचं ते बरं होतं काय. बरं गाणं कुठलं आहे, गाणं गाते. एवढंच गा. आम्हाला चांदणे चमकायचे. झी मराठीकडून ही भेटवस्तू, अभिनंदन. आता म्हण ओळखायची. म्हण वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. सगळीकडे चोराची उलट्या बोंबा बरं झालं आज जावयाला आणलं. मराठीकडून मोत्याचे तोडे, अभिनंदन. आणि आता या खेळात कोणाचा सहभाग होणार पैठणीच्या खेळात ते बघूया, पण त्याआधी ये तूच ये. एक चिठ्ठी काढूया तू. थँक्यू. जा. नाव आहे मोनिका वाघमारे. तुम्ही या इथे. नाव सांगा. मोनिका अरविंद वाघमारे, कुठे राहता. बोरोली वेस्टमध्ये. तुम्ही यांच्या कोण. मावशी माझी ती. बरं आहे. हो ना. कोण आलंय तुमच्या बरोबर आज घरातलं. मुलं आलेत माझे 2. बोलवा आहे का. ये उभा राहा. मस्त. अरे आईचं नाव आलंय आज खेळामध्ये, कसं वाटतंय तुला. चांगलं वाटतंय. हो. कोण मस्ती जास्त करतं घरात. छोटा काय रे, कोण करतं. मीच करतो पण हा माझी पहिले खोडी काढतो. म्हणजे हा मूळ आहे. चला द्या. धन्यवाद. टाळ्यावरून शुभेच्छा देऊ. हे तुकडे एकाच्या पुढे एक अशा पद्धतीने रचायचे की पहिल्यांदा या अलीकडच्या पट्टीवर एक तुकडा पट्टीवर ठेवलेला आहे, तिथून समोरच्या दुसऱ्या पट्टीवरती एक चेंडू आहे. हे सगळे तुकडे एकासमोर एक ठेवल्यानंतर धक्का मारायचा आणि तुकड्याच्या सहाय्यानेच तो जो चेंडू आहे त्याला धक्का लागून तो अंतिम रेषेच्या पुढे गेला पाहिजे. दोघींपैकी सगळ्यात आधी हा खेळ ज्या कोणी पूर्ण करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3 खेळ सुरू. परत 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 त्यांचाही धक्का कधीही लागू शकतो, लक्षात ठेवा. शेवटच्या टप्प्याकडे जाऊन लागू शकतो. ते पडलं पाहिजे सगळं तर नाही. परत
अंतिम रेषेच्या पुढे गेला पाहिजे बॉल, लक्षात ठेवा. लवकर, काही होऊ शकतं शेवटच्या क्षणापर्यंत या खेळात. त्या रेषेच्या पुढे जायला पाहिजे फटक्याने. झी मराठीकडून ही भेटवस्तू बाबांना द्यायची. दोघांनी पकडा. हा, स्वतःला नाही ठेवायची, बाबांना द्यायची. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या वाघमारे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात विजेत्या ठरल्या कांबळे वहिनी, त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. होम मिनिस्टर ठरल्या कांबळे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.